वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भुसावळ शहरातील सद्यस्थितीमध्ये जो एक गंभीर विषय भुसावळ शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समोर आवासून उभा आहे, तो प्रश्न म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे या भुसावळ शहराचा पाणी प्रश्न। आणि हा पाणी प्रश्न अत्यंत दिवसेंदिवस भुसावळ शहरामध्ये गंभीर होत चाललेला आहे। 10-10, 15-15 दिवसाच्या अंतराने या भुसावळ शहराला नगरपालिकेच्या वतीनं पाणी पुरवठा केला जातो। केलेला पाणी पुरवठा हा अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातो, जे पाणी या भुसावळ शहराच्या सर्वसामान्य नागरिकाच्या आरोग्याशी, त्याच्या आरोग्याला हानी पोचवत आहे। त्याच्या आरोग्याशी नगरपालिकेने हा एक प्रकारे चालवलेला खेळ आहे। या गेल्या आठवड्यामध्ये आवर्तन उशिरा सोडल्यामुळे भुसावळ शहरवासियांना गेल्या 10 दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी वणवण भटकंती करावी लागत आहे। जे काही सत्ताधारी नगरसेवक आहेत ते आपापल्या प्रभागामध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा जरी करीत असले तरी ते आपल्या स्वकीयांना, आपल्या मर्जीतल्या लोकांना त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतात आणि त्यांच्या विरोधात काम केलेल्या लोकांपर्यंत, त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या वस्त्यांपर्यंत पाणी पुरवठा करण्यामध्ये ते अकार्यक्षम ठरलेले आहेत। कदाचित ते हे सर्व हेतुपुरस्कर करत असावेत। सत्ताधारी नगरसेवकांचे टँकर हे त्यांच्याच मर्जीतल्या लोकांच्या वाड्या वस्त्यांपर्यंत जातात, अन्य विरोधकांच्या वाड्या वस्त्यांपर्यंत त्यांचे पाण्याचे टँकर पोहोचू शकत नाही। परिणामतः आपण 1-2 दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिलेत। एका प्रभागामध्ये पाण्याच्या टँकरवर अक्षरशः महिलांच्या हाणामाऱ्या झाल्यात। म्हणजे पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आज भुसावळ शहरामध्ये उद्भवलेली आहे आणि याला कारण भुसावळ नगरपालिका, सत्ताधारी आणि त्यांचं असलेलं प्रशासन, हे एकमेव कारण या पाणी पुरवठ्याच्या ढिसाळ कारभाराच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल। इतकी बिकट अवस्था आज या भुसावळ शहरामध्ये पाणी पुरवठ्याची असल्यावर देखील या भुसावळ नगरपालिकेमध्ये जे सत्ता उपभोक्ता आहेत ते विद्यमान नगराध्यक्ष असतील, प्रशासनातले मुख्य अधिकारी असतील किंवा पाणी पुरवठा विभागाशी संबंधित इतर अधिकारी असतील, एकही व्यक्ती या ठिकाणी पुढे येऊन या भुसावळ शहरामध्ये पाणी पुरवठा कधी सुरळीत होईल, जे गढूळ पाण्याचा पुरवठा होतो तो कधी आम्हाला स्वच्छ आणि पिण्यालायक अशा पाण्याचा पुरवठा करता येईल, याच्या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन सर्वसामान्य माणसापर्यंत ही माहिती पोहोचवायला तयार नाही। याचाच अर्थ या भुसावळ शहराचे सत्ताधारी, या भुसावळ शहराच्या नगरपालिकेचं असलेलं प्रशासन हे या पाणी प्रश्नाला कुठेही गांभीर्यानं घ्यायला तयार नाही। म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी सर्वप्रथम या भुसावळ नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा आणि इथल्या असलेल्या नगरपालिकेच्या प्रशासनाचा धिक्कार निषेध करते। या पाणी प्रश्नाला आज रोजी जर सत्ताधारी गांभीर्यानं घेणार नसतील, आमच्या मायमावल्यांची, माता भगिनींची, सर्वसामान्यांची पाण्यासाठी होणारी जी काही तारांबळ आहे, पाण्यासाठी होणारी जी काही धावपळ आहे, ती जर नगरपालिका, प्रशासन, सत्ताधारी जर या ठिकाणी सोडवायला तयार नसतील तर त्यांनी त्या पद्धतीने स्पष्टपणे सांगितलं पाहिजे। आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी या पाणी प्रश्नाला गांभीर्यानं घेऊन भुसावळ शहरामध्ये सातत्यानं होत असलेल्या या पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरण्याची तयारी या ठिकाणी केलेली आहे। येत्या सोमवारी दिनांक 6 जुलै 2026 रोजी वंचित बहुजन आघाडी भुसावळ शहराच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीबाताई पाटील, युवक आघाडीचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या भुसावळ शहराचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये भुसावळ नगरपालिकेवर या ठिकाणी धिक्कार हंडा मोर्चा हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी काढण्यात येणार आहे। आणि या मोर्चाच्या माध्यमातून इथल्या सत्ताधाऱ्यांना आणि इथल्या असणाऱ्या प्रशासनाला वंचित बहुजन आघाडी इथल्या भुसावळ शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं हा प्रश्न विचारणार आहे की तुम्ही या भुसावळ शहराला सुरळीत पाणी पुरवठा आणि स्वच्छ पाण्याचा पाणी पुरवठा कधी करणार आहेत ते सत्ताधारी आणि प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला सांगावं।
अन्यथा आम्ही हा मोर्चा लोकशाही पद्धतीनं अधिक तीव्र करू। आणि या दिवशी भुसावळ शहरातील मी तमाम सर्वसामान्य नागरिकांना विनंती करतो की आपण आपल्याला भेडसावत असलेल्या या पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, या सत्ताधारी आणि नगरपालिका प्रशासनाला हा प्रश्न विचारण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या 6 जुलै रोजी होणाऱ्या धिक्कार हंडा मोर्चामध्ये आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं। भुसावळ शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न हा आजचा नाही, गेल्या 15 वर्षापासून हा प्रश्न या भुसावळकरांना भेडसावतोय। भुसावळकर या पाणी प्रश्नाला या ठिकाणी त्याचा सामना गेल्या 15 वर्षापासून करतायत। सत्ताधारी ज्या पद्धतीनं खुर्चीसाठी नगरपालिकेत सत्ता मिळावी, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपद आपल्याला मिळावं, याच्यासाठी गेल्या काही काळामध्ये ज्याप्रमाणे भांडत होते, एकमेकांवर कुरघोड्या त्या ठिकाणी करत होते, आरोप प्रत्यारोप करत होते, रोज पत्रकार परिषदा त्या ठिकाणी घेत होते, परंतु आज ते इतके बेजबाबदारपणे पाणी प्रश्नाला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं उत्तर द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, याचा देखील आम्ही निषेध करतो। आणि येत्या 6 जुलै रोजी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेला पाणी प्रश्नाच्या विषयी पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलतं करणार आहोत। जय भीम। भुसावळ शहरामध्ये मागील किती दिवसापासून पाण्याचा प्रश्न हा भरपूर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। मध्यंतरी काळामध्ये पाणी 5-7 दिवसांनी येत होतं, आताची परिस्थिती पाण्याची 15 दिवसाची झालेली आहे। 15 दिवसांनी पाणी येत असताना पाण्यात गढुळतेचं प्रमाण वाढलंय, वासेचं प्रमाण वाढलंय। पाणी मागत असताना आम्ही जेव्हा नगरपालिकेला जातो तिथं पाण्याचे जे कर्मचारी कामं करतात त्यांना पेमेंट नाही, 5-5 महिन्यापासून त्यांना पगार नाहीये, ते पाण्यात टँकरसाठी काम करत नाहीये तिथे। मग गोरगरीब जनतेनं कुठं जावं, पाण्याचा प्रश्न कसा सुटणार आहे याच्याकडं नगरपालिकेनं व इथल्या आमदारांनी लक्ष देण्याचं गरज आहे। आणि येत्या 6 तारखेला आम्ही याचबद्दल हंडा मोर्चा काढणार आहोत। तरी सगळ्या भुसावळकरांना विनंती आहे की त्यांनी या मोर्चात सहभागी होऊन या मोर्चाला यशस्वी करावं। जय भीम। काय बोलणार ताई आजच्या पत्रकार परिषदमध्ये? आजच्या पत्रकार परिषदमध्ये हेच बोलायचं होतं की जो भुसावळकरांचा जो प्रश्न आहे गढूळ पाण्याचा आणि त्यांना वेळेवर पाणी न देण्याचा, तर हे नगरपालिकेचं जे त्यांचा जो कारभार चालला आहे, हा घाण कारभार, की आज किती वर्ष झाले भुसावळकरांना अजिबात पाणी नाही आहे आणि आले तर ते खूप घाण पद्धतीने येते, कधी कधी त्यात किडेही येतात, वास तर येतो, काळं पिवळं हिरवं अशा प्रकारे पाणी येतं, वासही येतो, किडे येतात। त्या लोकांनी पाणी प्यायचं का काय करायचं, याच्यासाठी सर्व भुसावळकरांना, महिलांना मी हेच आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त ह्या मोर्चाला उपस्थित राहा। आणि हा जो सध्या कारभार चालला आहे नगरपालिकेचा, तर यांच्यावर आपण 6 जुलै ह्या ठिकाणी नगरपालिका या ठिकाणी आपण मोर्चा घेऊन जाणार आहोत। तर सर्वात जास्त महिलांनी उपस्थित राहावं ही विनंती।